अध्याय 11 श्री स्वामी चरित्र सारामृत 11 अध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल न संशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती शेवे करी सेवा करीती. जेथे वाई भीमा नदी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना कोणी घालिती नमस्कार. तेथील सर्व सेवे करी नित्य नेमे 2 प्रहरी. मागुनी या मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून. जप ध्यान आटपोनी मागुनी येती गावात. शेवे कर्या बरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसले जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नशे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडिनी गृह सूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्नी सेविती घरी येते मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नो वेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळप्पाशी मानवले 2 दिवस तैशी केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणी सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसाने मचालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट शोषिले सद्गुरु कृपा नव्हेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐशे पुण्य नशेची. ऐशे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया ज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनी ऐशे स्वप्न मनी पावले समाधान. मनती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयाशी एक पत्र शय्ये खाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षास्थळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनही सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणी. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी.
बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली, जेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी, गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शना ते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी, नामघोष ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखुनी नगरी बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होनी सेवे करी स्वहस्ते करील श्री साकरी, ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी. येती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत एकादशो अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.